नमस्कार, मी हर्षद माने आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर आहे। असं पाहावं जगून ही व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली होती। या व्हिडिओ सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मी भारत नावाचं पुस्तक लिहितोय आणि या पुस्तकासाठीचा अभ्यास करत असताना भारताच्या इतिहासाचा किंवा जगाच्या इतिहासाचा मला असे काही मुद्दे जाणवलेत की ज्या मुद्द्यांबद्दल मला आपल्याशी चर्चा करायला आवडेल, त्याचं चिंतन करणं मला आवडेल। या मुद्द्यांचा समावेश मी अर्थात पुस्तकात सुद्धा केलेला आहेच, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण बोलून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो आणि म्हणून ही व्हिडिओ सिरीज मी सुरू करतोय। भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना मला जी गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की आपल्या इतिहासाच्या प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत प्रत्येक कालखंडामध्ये मला काही कॉमन लिंक्स सापडलेल्या आहेत। माझ्या पुस्तकामध्ये मी याला नाव दिलंय भारताचं चारित्र्य, म्हणजे भारताचा स्वभाव। ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्वभाव असतो तसा तो देशाला सुद्धा असतो का? मला वाटतं असतो। आणि हा जो स्वभाव मला जाणवला तो मला आपल्यासमोर विशद करायचा आहे। एवढंच नाही तर मला हे सुद्धा जाणवलं की ज्या वेळेला आपण आपल्या मूळ स्वभावापासून वेगळे जाण्याचा प्रयत्न केला, विपरीत वागण्याचा प्रयत्न केला, त्याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागले। आणि म्हणून इतिहासापासून काही शिकायचं असतं। या अर्थाने आपल्याला आपल्या देशाचा स्वभाव काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपणही वागणं आवश्यक आहे। आपल्या स्वभावात त्या स्वभावाचं प्रतिबिंब उमटणं आवश्यक आहे। आणि म्हणून मी या मुद्द्याला केंद्रस्थानी मानून मी काही प्रकरणातून आपल्यासमोर हा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने विशद करणार आहे। सो आपण करूया सुरुवात। ज्याप्रमाणे आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही गणेश स्तवनाने करतो, त्याप्रमाणे आज ह्या व्हिडिओ सिरीजची सुरुवात सुद्धा मी गणेश स्तवनानेच करणार आहे। म्हणून आपलं आजचं पहिलं प्रकरण आहे अथर्व शीर्ष आणि मंत्रपुष्पांजली। अथर्व शीर्ष आणि मंत्रपुष्पांजली ही दोन्ही सुद्धा प्राचीन संस्कृत वाङ्मयातली काव्य आहे की ज्या आता प्रार्थना आहेत। ज्या वेळेला आपण प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करतो, मग ते संस्कृत असेल किंवा जैन वाङ्मय असेल, बौद्ध वाङ्मय असेल, प्रादेशिक लिपींमधलं वाङ्मय असेल, त्या वेळेला आपल्याला केवळ त्याच्यातून आध्यात्मिक भाव समजून घ्यायचा नाही आहे, तर त्याच्यामधला आपल्याला सामाजिक भाव सुद्धा समजून घ्यायचा आहे, त्याच्यामधला आपल्याला राजकीय भाव सुद्धा समजून घ्यायचा आहे। तर आपल्याला आपल्या पूर्वजांची जी मानसिकता होती, आपल्या पूर्वजांची जी मनोवृत्ती होती, आपले पूर्वज राष्ट्राकडे, देशाच्या त्या वेळेकडे, वर्तमानाकडे आणि भविष्याकडे कशा पद्धतीने पाहत होते ही दृष्टी आपल्याला त्या साहित्यामधून समजते। आणि म्हणून मंत्रपुष्पांजली आणि अथर्व शीर्ष या दोन्ही प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा किंवा श्लोकांचा मी आध्यात्मिक अर्थ सांगणार नाही आहे, तर जो आपला मुख्य विषय आहे की भारताचा मूळ स्वभाव हा कशा पद्धतीने या दोन काव्यांमध्ये प्रतिबिंबित होतो हे मला आपल्याला सांगायचं आहे। सो करूया सुरुवात। अथर्व शीर्ष। कुठल्याही वाङ्मयाची सुरुवात करताना वैदिक काळातील एक खूप छान प्रथा आपल्या हिंदू धर्माने तयार केली होती, ती म्हणजे शांतीपाठाची। हे शांतीपाठ म्हणजे संस्कृत श्लोकच आहेत जे कुठल्या तरी वेदाच्या कुठल्या तरी ऋचा आहेत आणि अशा शांतीपाठांनी उपनिषदांची सुरुवात झालेली आहे। आणि तत्कालीन वैदिक चर्चा ज्या होत असतील त्याची सुद्धा सुरुवात ह्या शांतीपाठाने होत असेल किंवा आणि शेवट सुद्धा त्या शांतीपाठाने होत असेल। हा शांतीपाठ हीच किती छान गोष्ट आहे पहा की समाजामध्ये आपल्याला शांतता हवी आहे। जो काही ताप, कोलाहल आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहे तो शांत व्हावा आणि शांत चित्ताने आपण जे काही काम करतो आहोत ते करावं। आणि फक्त आपल्यामध्येच नाही किंवा आपल्या भोवतालीच नाही तर एकंदरीत समाजामध्ये ही शांतता असावी, हा विचार त्या शांतीपाठामध्ये होता। या शांतीपाठांमधून सुद्धा आपल्याला भारताचा स्वभाव किती छान पद्धतीने कळतो पहा। तो शांतीपाठ आपण आता घेतो आहोत तो हा आहे
ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः ओम भद्रम पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांस्तनूर्भिर्व्यश्येमदेवहितं यदायुः. या शांतीपाठाच्या पहिल्या दोन ओळी आपल्याला परिचित आहेत. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः ओम भद्रम पश्येर्माक्षभिर्यजत्राः. आमच्या कानांनी चांगलं तेच ऐकावं, आमच्या डोळ्यांनी चांगलं तेच पाहावं. आणि आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये हे जे संस्कृत वाङ्मय आहे, वेदांमधलं विचार असतील किंवा उपनिषदांमधले विचार असतील किंवा प्राचीन विचार जे असतील, हे तत्त्वज्ञानाचे विचार आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा कसे छान पद्धतीने उमटले आहेत. मग ते अभंगांमधून असतील, आपल्या मराठीमध्ये किंवा म्हणींमधून असतील. तर त्याप्रमाणे जे चांगलं आहे तेच मी ऐकावं, जे चांगलं आहे तेच मी पाहावं, हे आपण नेहमी ते विचार ऐकतो. तिसरी ओळ मला फार महत्त्वाची वाटते. स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांस्तनूर्भिर्व्यश्येमदेवहितं यदायुः. ज्या वेळेला मी देवाची पूजा करतो, जेव्हा मी पूजापाठ करतो, तेव्हा माझं अंग कसं असावं तर स्थिर असावं. स्थिरै अंगै, माझं अंग स्थिर असावं. अंग म्हणजे फक्त शरीर नव्हे, माझं मन, माझी गात्र, माझं लक्ष, माझं चित्त हे त्याच ठिकाणी फोकस असावं देवपूजेकडे. आता ह्या देवपूजेच्या ऐवजी जर मी कुठलंही कर्म घेतलं, की जे काही कर्म मी करतो आहे, तरी सुद्धा या दोन ओळी किती छान त्याच्यामध्ये बसतात बघा. की मी जे काही कर्म करतो आहे, माझं मन, माझं चित्त, माझं शरीर, माझे अवयव, माझं गात्र ही सगळी त्या एकाच ठिकाणी स्थिर व्हावीत, की जेणेकरून त्या एकाच गोष्टीला मी पूर्ण न्याय देऊ शकेन. मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची शिकवण ही हिंदू धर्माने आणि अर्थात भारतीय तत्त्वज्ञानाने आपल्याला दिलेली आहे. आणि मला हा भारताचा मूळ स्वभाव वाटतो. आणि हे स्थिरै अंगई जे आहे ना, हे तुम्हाला वारंवार अनेक ठिकाणी जाणवेल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, यातला जो विचार आहे की कर्मात आम्ही अडकू नये, आमचा अधिकार फक्त कर्माचा आहे, पण आम्ही कर्मातही अडकू नये आणि आम्ही त्याच्या फळात सुद्धा अडकू नये, हा विचार ह्या स्थिरैरंगईचाच आहे. की आमचं मन स्थिर व्हावं. आमचं मन स्थिर झालं तर मग आम्हाला कसलीही कामवासना राहणार नाही आणि आम्ही कसल्याही नश्वर गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा पहिला स्वभाव जो गुण आपल्याला दिसतो तो हा स्थिरैरंगईचा आहे आणि हा वारंवार आपल्याला पुढे जाणवतो. आता आपण अथर्वशीर्षाला सुरुवात करूया. अथर्वशीर्षाची सुरुवात आहे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. ही पहिली ओळच मला फार महत्त्वाची वाटते, कारण ही पहिली ओळ त्वमेव तत्वमसी ही पहिली ओळ हे हिंदू धर्माचं महावाक्य आहे. म्हणजे महावाक्याचा हा उत्तरार्ध आहे. हिंदू धर्माचं महावाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी तम तत्वमसी. मी ब्रह्म आहे आणि ते तत्व म्हणजे तो ब्रह्म तू सुद्धा आहेस. मला असं वाटतं की समानतेचं याच्याहून मोठं सूत्र काय असू शकणार आहे? ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे ते तत्व ज्या तत्वाचं वर्णन हे आम्हाला करता आलेलं नाही, आम्ही करू शकत नाही. ते निर्गुण निराकार आहे. वेदांना विचारलं ब्रह्म म्हणजे काय, तर तेही सांगतात की नेती नेती, म्हणजे हे ते नाही, हे ते नाही, म्हणजे तेही त्याचं वर्णन करू शकत नाहीत. असं निर्गुण निराकार हे ब्रह्म. आणि या ब्रह्माचंच वर्णन करताना मग माऊली आपल्या अभंगामध्ये किती छान म्हणतात, क्षेम देऊ गेलो तव मीची मी एकला. क्षेम देऊ गेलो तेव्हा मीची मी एकला. का? तर मी त्याला मिठी मारायला गेलो पण मला कळलं की मी एकटाच आहे. का? कारण तो आणि मी एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी. म्हणजे हे जे ब्रह्मतत्व आहे की ज्या तत्वाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, हे जे तत्व आहे की जे तत्व सृष्टीची निर्मिती करून दशांगुळे उरलं सुद्धा आहे, ते ब्रह्मतत्व इतर काही नसून ते मी आहे. ते ब्रह्मतत्व माझ्यात आहे आणि ते ब्रह्मतत्व तुझ्यातही आहे. मला असं वाटतं की समानतेचं याच्याहून मोठं सूत्र काय असू शकणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकामध्ये सुद्धा सांगतात की लोकशाहीचं हे जे वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी तम तत्वमसी, हा लोकशाहीचा खूप मोठा अर्थ आहे, व्यापक अर्थ आहे की जो पाश्चिमात्यांनाही कळलेला नाही. असं आपण म्हणतो, म्हणजे डॉक्टर असं लिहितात की असं आपण म्हणतो की पाश्चिमात्यांनी डेमोक्रेसी ही संकल्पना आपल्याला दिलेली आहे,
पण पाश्चिमात्यांनाही डेमोक्रेसीचा एवढा ह्या उच्च दर्जाचा अर्थ समजला नाही जो ह्या दोन वाक्यांमध्ये प्रतीत होतो. जर केवळ अहम ब्रह्मास्मी असतं तर त्याच्यामध्ये दर्पोक्ती वाटली असते की मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म आहे आणि ते ब्रह्मतत्व तू सुद्धा आहेस. ऋग्वेदामध्ये सुद्धा समानी आकुती हे जे हा जो श्लोक आहे, ही जी ऋचा आहे, याच्यामध्ये हेच समानतेचं तत्व सांगितलं आहे की आपल्या सगळ्यांची मनं समान होत, आपल्या सगळ्यांची उद्दिष्ट समान होत. एकदा अहम ब्रह्मास्मी तम तत्वमसी हा विचार आपण आपल्यामध्ये रुजवला सगळ्यांनी, तर मग कसला आलाय जातीभेद आणि कसला आलाय लिंगभेद आणि कसला आलाय भेदाभेद. त्याच्यामुळे मला वाटतं की हा पहिला स्वभाव धर्म आहे की जो आपण आपल्यामध्ये रुजवला पाहिजे. असं भारत आपल्याला सांगतो, ही भारताची माती आपल्याला सांगते. मग तो हिंदू धर्म असं आपल्याला सांगतो, तो जैन धर्म आपल्याला सांगतो आणि बौद्ध धर्म सुद्धा आपल्याला तेच सांगतो की आपण सगळे समान आहोत. अहम ब्रह्मास्मी तम तत्वमसी, हिंदू धर्माने पुकारलेला हा समानतेचा नारा मला वाटतं आपल्या स्वभावाचा पहिला आणि प्राथमिक अंश बनला पाहिजे, अंग बनला पाहिजे. आता याच्या पुढे गणपतीचं वर्णन आहे हे अथर्वशीर्ष म्हणजे. त्याच्यामधल्या 4 ज्या महत्त्वाच्या गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात की ज्याच्यातून मला असं वाटतं की आपला स्वभाव धर्म आपल्या देशाचा प्रगटतो. हा गणपती कसा आहे असं वर्णन अथर्वशीर्ष करतं की त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः, त्वम सच्चिदानंदाद्वितीयोसी, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः, ब्रह्म म्हणजे आपण काय ते पाहिलं, आनंद. आनंद ही गोष्ट हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आणि अर्थात भारतीय तत्वविचारांमध्ये आनंद ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता हा आनंद म्हणजे काय, तर हा आनंद म्हणजे सच्चित आनंद, सच्चिदानंद. हा आनंद, या आनंदाकडे आपलं मन गेलं पाहिजे किंवा ह्या आनंदाची प्राप्ती करण्यासाठी आपण झटलं पाहिजे असं आपल्याला धर्म शिकवतो. आनंद 2 प्रकारचे असतात. एक असतो प्रेयसा आनंद, म्हणजे आपण असं समजू की ज्या गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात आणि ज्या नश्वर गोष्टी असतात पण त्या आपल्याला प्रिय वाटतात, त्यातून जो क्षणभंगूर आनंद आपल्याला मिळतो तो प्रेयस आनंद. आणि दुसरा आहे निःश्रेयस, म्हणजे आपण समजू की ज्या श्रेयस्कर गोष्टी आहेत की ज्याचा आनंद मिळालेला हा खूप उच्च दर्जाचा आनंद आहे, त्या गोष्टी म्हणजे निःश्रेयस आनंद. आपली माती आपल्याला शिकवते की आपल्याला या निःश्रेयस आनंदाच्या मागे गेलं पाहिजे. आणि म्हणून त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः, हा जो आनंद आहे हा सच्चिदानंद आहे आणि या सच्चिदानंदाच्या मागे आपल्याला गेलं पाहिजे. हा आनंद आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंद मिळवणं आणि तोही सच्चिदानंद मिळवणं म्हणजे निःश्रेयस आनंद मिळवणं, हा मला वाटतं मूळ गाभा आहे आपल्या विचारांचा, आपल्या हिंदू धर्माच्या विचारांचा आणि त्या अनुषंगाने आपल्या भारताच्या मूळ स्वभावाचा. त्याच्या पुढे वर्णन करताना जे वाक्य म्हटलं गेलंय, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आता याच्यातला मगाशी आपण बघितलं तम तत्वमसी, याच्यामध्ये सुद्धा हा प्रत्यक्ष शब्द आला होता. हा प्रत्यक्ष शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, हिंदू विचारदर्शन जी आहेत त्याच्यामध्ये ही प्रत्यक्ष आणि अनुमान ही 2 दर्शनं आहेत. प्रत्यक्ष याचा अर्थ ज्याचा काही मला अनुभव मिळाला आहे, ज्याचा काही मी अनुभव घेऊ शकतो ते. आणि ह्या विचारदर्शनांमध्ये प्रत्यक्ष दर्शनावर खूप जास्त फोकस करण्यात आलेला आहे. अर्थात प्रत्येक वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विचारांचे ही दर्शन आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हे दर्शन आहे. आणि मला असं वाटतं की हे दर्शन हे फार महत्त्वाचं आहे इकडे, प्रत्यक्ष शब्द, की ज्याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे ते प्रत्यक्ष. आणि जेव्हा मी प्रत्यक्षाच्या मागे धावतो तेव्हा मी म्हणू शकतो की त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. विज्ञान या शब्दाचा अर्थ किंवा सायन्स या शब्दाचा अर्थ जो पाश्चिमात्याने लावला तो असा आहे की तुम्ही कुठल्याही ज्ञानाचं जेव्हा सिस्टमॅटिक विभाजन करता त्याला आपण म्हणतो सायन्स. आणि हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय तत्वविचारांमध्ये विज्ञान या शब्दाचा जो अर्थ आहे तो असा आहे
की ज्या ज्ञानाची अनुभूती तुम्हाला आलेली आहे ते ज्ञान म्हणजे विज्ञान. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्यक्ष हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा मी प्रत्यक्ष हा शब्द वापरतो किंवा प्रत्यक्ष हे दर्शन जेव्हा मी अंगीकारतो तेव्हा मला विज्ञानाबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येतं, कारण मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. याचा अर्थ असा नाही आहे की मॉडर्न सायन्सला जे काही समजलेलं आहे तीच गोष्ट खरी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, असं एक गैरसमज हा बऱ्याच लोकांचा आहे. आणि त्याच्यामुळे मॉडर्न सायन्स जी गोष्ट मान्य करत नाही ती गोष्ट चुकीची आहे, अमान्य आहे असं समजलं जातं. पण ते चुकीचं आहे, कारण असंही असू शकतं की मॉडर्न सायन्स अजून तिथपर्यंत प्रगत झालेलं नाही आहे की त्याला ती गोष्ट जाणवू शकेल. पण इथे सुद्धा या अनुषंगाने सुद्धा म्हणजे आध्यात्मिक अनुषंगाने सुद्धा आपल्याला मूळ स्वभाव आपल्या देशाचा काय शिकवतो की जे प्रत्यक्ष आपल्याला जाणवलेलं आहे त्या प्रत्यक्षावर आपण जास्त भर द्यायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी याच्या मागे जो मूळ विचार आहे हा आहे प्रत्यक्षमचा. मला वाटतं जे मला मुद्दे स्वभावासाठी जे सांगायचे होते ते मी मांडलेले आहेत. बाकी पुढे अथर्वशीर्षाचं जे आध्यात्मिक वर्णन आहे ते मी करणार नाही मग असे म्हटल्याप्रमाणे. आता आपण वळूया मंत्रपुष्पांजलीकडे. मंत्रपुष्पांजली ही प्रार्थना तुम्ही अनेकदा ऐकली असेल. म्हणजे गणपतीमध्ये ज्या आपण सुखकर्ता दुःखहर्तापासून ज्या आरत्या सुरू करतो आणि त्या घोळक्यामध्ये जर कोणाला मंत्रपुष्पांजली येत असेल तर मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. आणि जेव्हा मंत्रपुष्पांजली म्हटली जाते प्रत्येकाला ती येत नाही, पण आपण हात जोडून मनोभावे डोळे मिटतो आणि प्रार्थना करतो. मात्र आपण ह्या प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ही प्रार्थना गणपतीची आहे कारण गणपतीमध्येही म्हटली जाते, पण नाही, ही प्रार्थनाच आहे. पण ही प्रार्थना ही राष्ट्रासाठी केली गेलेली प्रार्थना आहे. या अर्थाने ही हिंदू धर्माची राष्ट्राची प्रार्थना आहे, राष्ट्र प्रार्थना आहे आणि ही विश्व प्रार्थना आहे, कारण ही सगळ्या राष्ट्रांना लागू पडते. त्याच्यामुळे राष्ट्र ही संकल्पना भारताच्या मातीमध्ये अतिशय प्राचीन आहे. हे याच्यामध्ये अधोरेखित होतं. पॉलिटिकल सायन्सचे पाश्चिमात्य विद्यार्थी असं मानतात. पाश्चिमात्य विद्यार्थी या शब्दाचा अर्थ जे भारतीय विद्यार्थी जे फक्त पाश्चिमात्य विचारांचं पॉलिटिकल सायन्स पाहतात त्यांना असं वाटतं की पॉलिटिकल सायन्समधली स्टेट ही जी संकल्पना आहे ही आपल्याला वेस्टर्न वर्ल्डने दिलेली आहे. नाही, राष्ट्र ही संकल्पना भारतामध्ये प्राचीन आहे आणि त्याचा पुरावा आहे मंत्रपुष्पांजली. मंत्रपुष्पांजली ही राष्ट्राची प्रार्थना आहे. याचा अर्थ आमच्या पूर्वजांना राष्ट्र म्हणजे काय हे माहिती होतं. राष्ट्र कसं असावं हे ते पाहू शकत होते, ते व्हिज्युअलाइज करू शकत होते, त्याची ब्ल्यूप्रिंट ते पाहू शकत होते आणि ती ब्ल्यूप्रिंट म्हणजे भारत ही त्या ब्ल्यूप्रिंटप्रमाणे असावं असं त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून मंत्रपुष्पांजलीमध्ये भारताचा स्वभाव हा खूप छान पद्धतीने दिसून येतो. रादर भारताचा राजकीय स्वभाव याच्यामध्ये खूप छान पद्धतीने प्रतिबिंबित होतो. आपण सुरुवात करूया. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ही सुरुवात आहे मंत्रपुष्पांजलीची. साध्याः सन्ति देवाः, जे स्थान प्राप्त करणं देवांना साध्य झालं ते स्थान आपणही प्राप्त करूया. कसं प्राप्त करूया? तर देवांनी जे केलं म्हणजे यज्ञ केला आणि ते स्थान प्राप्त केलं त्याप्रमाणे आपण ते स्थान प्राप्त करूया. हा या दोन वाक्यांचा अर्थ आहे. ह्या दोन ओळी ह्या ऋग्वेदामधून घेतलेल्या आहेत आणि सृष्टीच्या निर्मितीच्या ह्या ओळी आहेत. की सृष्टीची निर्मिती कशी झाली तर देवांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञात आहुती देऊन त्यांनी सृष्टीची निर्मिती केली, अशा अर्थाची ही सुरुवात आहे. आणि मग देवांना जे स्थान मिळवणं प्राप्त झालं ते स्थान आपण मिळवूया. कसं मिळवूया? तर आपणही यज्ञ करूया. हा या दोन शब्दांचा अर्थ आहे. आता हा देव हा जो शब्द आहे हा देव शब्द तुम्ही गॉड या अर्थाने बघू नका. चांगला माणूस ज्यांना आर्य असं म्हटलं गेलं होतं की चांगला माणूस तो सांस्कृतिकदृष्ट्या संस्कारदृष्ट्या जो उच्च पदाला पोचलेला आहे असा माणूस म्हणून तुम्ही देवाकडे पहा.
आणि मग देवांना जे साध्य झालं स्थान प्राप्त करणं, त्या स्थानावर आपण पोहोचूया, हा एवढा व्यापक विचार या 2 ओळींमध्ये आहे की ज्या स्थानावर ही त्या महनीय व्यक्ती पोचल्या, त्या महनीय व्यक्तींच्या स्थानावर जाण्याचा आपण प्रयत्न करूया. मग कसा प्रयत्न करूया? तर त्यांनी जे केलं तेच आपण करूया. म्हणजे काय करूया? तर यज्ञ करूया. आता इथेही यज्ञाचा तुम्ही वैदिक यज्ञ म्हणून अर्थ घेऊ नका. तुम्ही यज्ञाचा हा कर्मयज्ञ किंवा कष्टाचा यज्ञ किंवा मेहनतीचा यज्ञ या अर्थाने तुम्ही ते घ्या. आणि तुम्ही पहा या 2 ओळींचा अर्थ किती बदलतो आणि या 2 ओळी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत की जे स्थान या राष्ट्राच्या किंवा या विश्वातल्या महनीय व्यक्तींनी कर्मयज्ञाने, मेहनतीच्या यज्ञाने, कष्टाने, बुद्धीच्या यज्ञाने प्राप्त केलेलं आहे, ते स्थान तुम्ही सुद्धा प्राप्त करा. कशा पद्धतीने? तोच यज्ञ करून, कर्माचा, मेहनतीचा, कष्टाचा. या 2 ओळी किती छान तत्वज्ञान आम्हाला शिकवतात. आणि हा मला वाटतं भारताचा सुद्धा स्वभाव आहे की आम्हाला कर्मयज्ञ त्यांनी शिकवला आहे. हिंदू धर्मामध्ये इतर कुठल्याही गोष्टीबद्दल जितकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा ह्या कर्म या 2 अक्षरांबद्दल झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की ह्या 2 ओळी ह्या भारताच्या स्वभावाचा मूल विचार आहेत. याच्या पुढच्या ज्या ओळी आहेत त्या ओळी प्रार्थना आहेत. काहीतरी मागितलं गेलंय, पण कोणाकडे मागितलं गेलंय? ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे. वैश्रवण म्हणजे कुबेर. हे कुबेराकडे मागणं मागितलं गेलंय. कुबेर हा धनसंपत्तीचा, ऐश्वर्य, सुखसंपत्तीचा देव मानला जातो. त्याच्याकडे मागणं मानलं गेलंय. काय मागणं मानलं गेलंय? समे कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु. आमच्या ज्या कामना आहेत, आमच्या ज्या इच्छा आहेत, या इच्छा तू पूर्ण कर, असं कुबेराकडे मागितलं गेलंय. आता कुणाला आश्चर्य वाटेल की अरे, हिंदू धर्मासारख्या एका साधारण धार्मिक विचारांमध्ये आपण आध्यात्मिक, तात्विक, उच्च कोटीला पोचण्याचा विचार केला जातो असं आपण मानतो. इथे भौतिक मागणं कसं मागितलं गेलंय? पण हिंदू धर्माने कधीही तुम्हाला सांगितलं नाही की सर्व संग परित्यग आणि तुम्ही साधू व्हा. असं कधीही हिंदू धर्म सांगत नाही. हिंदू धर्म तुम्हाला सांगतो तुम्ही 4 आश्रमातून जा, ब्रह्मचर्य करा, ब्रह्मचर्यामध्ये तुम्ही शिक्षण घ्या, मग तुम्ही गृहस्थाश्रम करा, तुम्ही गृहस्थाची कार्य करा, त्यानंतर मग तुम्ही हळूहळू एक पाऊल मागे मागे या, विरक्त होत जा आणि वानप्रस्थाश्रमात जा आणि अखेर तुम्ही संन्यासाश्रमात जा. थेट ब्रह्मचर्यातून संन्यासाश्रमामध्ये सुद्धा जाता येत होतं, पण ते जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची परवानगी घेणं आवश्यक होतं. आणि तेवढी तुमची जर तयारी असेल मनाची, म्हणजे कसली तयारी? तर तुमच्या मनामध्ये ज्या विषय वासना आहेत, इथे वासना या शब्दाचा अर्थ वाईट अर्थाने घेऊ नका, विषय वासना ज्या आहेत, ज्या शरीरासाठी नैसर्गिक आहेत, त्या तुमच्या मनामध्ये येतच नसतील, तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी पूर्ण विरक्ती असेल, तरच तुम्ही संन्यासाश्रमामध्ये जाऊ शकता. अन्यथा तुमच्या मनामध्ये या विषय वासना येणं किंवा त्या विषयांप्रती तुमच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होणं हे स्वाभाविक मानलं गेलं आहे, हे नैसर्गिक मानलं गेलं आहे. आणि तुम्ही त्यांचं दमन करून जबरदस्तीने जर तुम्ही स्वतःला संन्यासी म्हणत असाल तर तुम्ही ढोंगी आहात, असं हिंदू धर्म तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हेच म्हटलंय आपल्या पुस्तकांमध्ये की तुम्ही ह्या सगळ्या विषय वासनांचा जेव्हा उपभोग घेता त्यानंतर मग तुम्हाला कळतं की ह्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत, याच्या मागे पळण्यामध्ये अर्थ नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांचा तुम्ही उपभोग घेऊ नका, तुम्ही विरक्त जीवन जगा आणि तुम्ही सगळं सोडून तुम्ही फक्त साधू बना, असं हिंदू धर्म तुम्हाला नाही सांगत. या अर्थाने अतिशय प्रॅक्टिकल विचार हिंदू धर्माने मांडला आणि अतिशय प्रॅक्टिकल विचार भारतीय मातीने मांडलेला आहे. तुम्हाला सगळी कर्तव्य तुमची पार पाडायची आहेत आणि त्यानंतर आणि त्याच्यामुळे ह्या ज्या कामना मागितल्या गेल्यात, ह्या कामना कसल्या असतील? ह्या कामना भौतिक आनंदाच्याच आहेत. या कामना भौतिक आनंदाच्याच आहेत की मला सुखसंपत्ती दे, मला ऐश्वर्य दे, मला चांगल्या गोष्टींचा उपभोग घेता येऊ दे. आणि ह्या ज्या कामना आहेत ह्या कामना कुबेराकडे मागितल्या गेल्यात, याचा अर्थ कुबेराकडे प्रार्थना केली गेलेली आहे. आता
ज्या वेळेला मी कुबेराकडे प्रार्थना करतो की माझ्या कामना पूर्ण कर, तेव्हा मग माझी जबाबदारी वाढते की त्या कामना चांगल्या कामनाच असू देत. म्हणून मगाशी मी जे म्हटलं की वासना हा शब्द तुम्ही इथे वाईट अर्थाने घेऊ नका. विषय वासना या शब्दाचा अर्थ आहे की जे विषय, जे मोह नैतिकदृष्ट्या उपभोगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जे मोह किंवा ज्या वासना तुम्ही अनैतिकदृष्ट्या उपभोगता आहात त्याला आपण आजच्या संबंधांमध्ये वासना हा वाईट शब्द वापरतो. पण ज्याच्यावर तुमचा नैतिक अधिकार आहे किंवा ज्या नैसर्गिक आहेत, ज्या तुमच्या ठाई आणि ज्या नैतिक सुद्धा आहेत, त्या वासना, ते विषय उपभोगणं याच्यामध्ये काहीच वाईट मानले गेले नाही आहे. आणि म्हणून हा दुसरा जो श्लोक आहे हा कुबेरासाठीचा श्लोक आहे किंवा कुबेराकडे केलेली ती प्रार्थना आहे की आमच्या सगळ्या कामना म्हणजे नैतिक कामना तू पूर्ण कर. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे हा श्लोक आहे राष्ट्राची प्रार्थना. आमचं राष्ट्र कसं असावं आणि ह्या राष्ट्राची ब्ल्यूप्रिंट कशी असावी हे याच्यामध्ये मांडलं गेलं आहे. ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यम वैराज्यम स्वराज्यम पारमेष्ट्यम. किती पॉलिटिकल कन्सेप्ट्स आहेत बघा या, ज्या आपण आजच्या काळामध्ये वापरतो राष्ट्रासाठी. साम्राज्यम म्हणजे आमचं राष्ट्र हे सार्वभौम असावं. सार्वभौम ही संकल्पना मांडली गेली आहे. सार्वभौमचा अर्थ की आमचे निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे असला पाहिजे. आमचं राष्ट्र स्वतंत्र असलं पाहिजे. याचा अर्थ स्वातंत्र्य ही सार्वभौमच्या मागची बेसिक भावना आहे की जोपर्यंत स्वातंत्र्य नसेल तोपर्यंत तुम्ही सार्वभौम होऊ शकत नाही. याचाच अर्थ आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत स्वतःचं स्वातंत्र्य घालवू नका. तुमचं स्वातंत्र्य जाईल असं काहीही करू नका. मगाशी मी जे म्हटलं की ज्या वेळेला आपण आपल्या मूळ स्वभावापासून विपरीत वागण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागलेत. आपण ह्या स्वातंत्र्याच्या सार्वभौमत्वाच्या कामनेपासून, इच्छेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि आपण पारतंत्र्यामध्ये अडकलो. आणि म्हणून पारतंत्र्यामध्ये अडकू नका. स्वातंत्र्य देवतेची सतत पूजा करा असं आपले पूर्वज आपल्याला सांगतायत. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन स्टेट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना किती प्राचीन काळी आमच्या पूर्वजांनी मांडली आहे पहा. की आमचं राष्ट्र कसं असावं, आमचं राष्ट्र साम्राज्य असावं, आमचं राष्ट्र भोज्य असावं की ज्याच्यामध्ये आम्ही उपभोग घेऊ शकू असं आमचं राष्ट्र असावं. आमचं राष्ट्र वैराज्य असावं. आमचं राज्य परमइष्ट, आमच्या मनातल्या परमइष्ट संकल्पना पूर्ण करणारं आमचं राष्ट्र असावं. आणि अशा राज्याचे महाराज्याधिपत्यमय आम्ही अशा राज्याचे अधिपती व्हावेत अशी त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त केली. त्याच्या पुढे जे आहे की समंत पर्यायी स्यात. आमच्या राष्ट्राच्या सीमा ह्या क्षितिजाला लागलेल्या असाव्यात. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आमचं राज्य हे दूर पसरलेलं असावं, समुद्रापर्यंत पसरलेलं असावं, जमिनीपासून समुद्रापर्यंत जाणारं असावं. आणि समंत पर्यायी सात सार्वभौम सार्वायुष अंतादा परार्थात. परार्थ ही संकल्पना कालमापनाची आहे आणि त्याच्यामुळे कालातीत अशा पद्धतीचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आम्हाला उपभोगायला मिळू दे अशी प्रार्थना केली. याचा अर्थ आम्हाला कधीही पारतंत्र्यामध्ये जायचं नाही आहे. आम्हाला कधीही आमचं सार्वभौमत्व हरवायचं नाही आहे. ह्या दोन गोष्टी आमच्या पूर्वजांनी आमच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्या देशाचा मूळ राजकीय स्वभाव आहे असं मला वाटतं. त्यानंतर मग तदपेश श्लोकोभिगतो. ह्या अशा राष्ट्राच्या संकल्पना पूर्तीसाठी किंवा कामनेसाठी आम्ही ही प्रार्थना म्हणतो आहोत. आणि अवीक्षितस्य कामप्रे, अवीक्षिताचा मुलगा मरुताच्या गणराज्याला ज्या पद्धतीने हे सुख मिळालं तर ते सुख आम्हाला मिळू दे अशा पद्धतीची प्रार्थना केली गेली आहे. अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजली या दोन प्राचीन काव्यांमध्ये कशा पद्धतीने भारताचा स्वभाव उमटलेला आहे पहा. भारताचा हा मूळ स्वभाव हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो स्वभाव आपण आपल्याही मनामध्ये कोरून ठेवला पाहिजे. जसं मंत्रपुष्पांजलीमध्ये स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या दोन संकल्पना आपल्या मनामध्ये आपण कोरून ठेवल्या पाहिजेत की आम्हाला कधीही घालवायचं नाहीये. आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की काहीही होऊ दे
पण आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कधीही कोणाच्याही हस्ते जाता कामा नये, ते हरवता कामा नये. आमच्या मनामध्ये अहम ब्रह्मास्मी तम तत्वमसी हे समानतेचं सूत्र आणि लोकशाहीचा एवढा मोठा आविष्कार जो आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलाय, समानी आकृती वहा हे ह्या ऋग्वेदाच्या श्लोकांमधून सुद्धा तो आपल्याला दिलेला आहे, हा आपल्या मनामध्ये आपल्याला बिंबवायचा आहे आणि आपल्याला आनंदाच्या मागे जायचं आहे आणि तो आनंद हा निःश्रेयस आनंद असू दे असं सांगितलं गेलं आहे. या 2 काव्यांमधून भारताच्या स्वभावाचा जो काही अर्थ मला जाणवला तो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की स्वभावाचं हे गुण किंवा आपल्या पूर्वजांना जे काही आपल्याला सांगायचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की भारताचं भविष्य हे खूप उज्ज्वल असेल आणि तुम्ही आम्ही मिळून आपण भारताचं भविष्य अधिक उज्ज्वल बनवू. पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये अजून एखादी गोष्ट घेऊन, अजून काहीतरी मुद्दा घेऊन ज्याच्यामध्ये भारताचा स्वभाव चित्रित झालेला आहे अशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.